आता पालकमंत्री पदाचा तिढा वाढलाय तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुटेल। दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी फडणवीसांचा 3 दिवसांचा दिल्ली दौरा आहे। नाशिकचा तिढा सुटल्याची माहिती त्यांनी दिली आहे, तर रायगडचा तिढा मात्र कायम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे वक्तव्य। आम्हाला आता पदापेक्षा जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचं आहे। जनतेची सेवा करायचं असल्याचं देखील वक्तव्य केलंय। तर भरत गोगावले काम करणारे नेते, शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार आहेत। शहांची भेट घेण्याची शक्यता। राज्यातल्या राजकीय घडामोडींवर चर्चेची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते आता शिंदेंच्या संपर्कात आहेत। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे येण्याची शक्यता आहे। गोगावले तटकरे वादावर आता तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेत। तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही। मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे। रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। पालकमंत्री पदावर तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू। लवकरच तिढा सुटेल, गिरीश महाजनांची माहिती। पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसेंचं हे वक्तव्य। गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं असं भाजप आमदारांनाही वाटतंय। नरेश म्हस्केंचं वक्तव्य। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा असल्याची देखील प्रतिक्रिया।